नमस्कार, सी 24 तास मध्ये आपले स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। नेवासा पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे पाटाचं लाखो लिटर पाणी गेलं वाया, शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान। पुणे नाशिक हायवे खड्डेमुक्त नाही तर ठरलाय खड्डेयुक्त, चंद्रकांत पाटलांची डेडलाईन ठरली आहे फोल। श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अमृतनगर घाटकोपर मुंबई येथील शाखेचं सहकार मंत्री देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन। आणि प्रसाद शुगरनं 30 नोव्हेंबर 2017 अखेरपर्यंतच्या उसाला 2300 रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे प्रथम ॲडव्हान्स केला अदा, डायरेक्टर तनपुरे यांनी दिली माहिती। सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे। मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा, सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा। सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना। सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। होलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी, नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाट, मूर्ती भांडी उपलब्ध। तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28। फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। नेवासा तालुक्यामध्ये भंडारदरा धरणामधनं टेलच्या भागामध्ये आवर्तन सुरू आहे, मात्र टेलला पूर्ण पाटचारी नसल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय, त्यामुळे शेकडो एकर शेती पिकांचं नुकसान झालंय। दरम्यान पाटबंधारे विभागाचा निष्काळजीपणा यामध्ये दिसून येतोय। नेवासा तालुक्यातील भंडारदरा टेलची चारी अपूर्ण असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाऊन नेवासा बुद्रुक सुरेगाव भालगाव या भागामधील शेतकऱ्यांच्या शेतीमधील ज्वारी हरभरा कापूस या पिकांची नासाडी झाली आहे। या भागामधील शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। याबाबत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी असं निवेदन नेवासा बुद्रुक सूर भालगाव या परिसरामधील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलंय। भंडारदरा धरणामधनं हक्काचं पाणी शेवटपर्यंत नेवासा बुद्रुकच्या शिवारापर्यंत कधीही मिळालं नव्हतं, मात्र यावर्षी टेलपर्यंत पाणी मिळालंय। मात्र अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे 4 ते 5 वेळेस लाखो लिटर पाणी वाया गेलंय, तर 2 शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामध्ये हरभरा ज्वारीचं पीक हे पिवळसर पडलंय, त्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसलाय। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 1-2 फूट पाणी साचलंय, तर शेतामध्ये पाणी येऊ नये यासाठी रात्रंदिवस शेतामध्ये थांबून शेतकरी पाणी अडवतायत, मात्र पाण्याला जास्त वेग असल्यामुळे पाणी अडवलं जात नाहीये। पाटचारी नसल्यानं शेकडो एकर शेतीमध्ये पाणीच पाणी झालंय। झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून संबंधित बेजबाबदार कर्मचारी तसेच अधिकारी यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी असं निवेदन अहमदनगर जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार नेवासा यांना शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आलंय। दरम्यान यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की पाटबंधारे अधिकाऱ्यांना सांगून देखील पाणी बंद करत नाहीयेत। अधिकारी तसेच कर्मचारी हे फोन उचलत नाहीये। नुकसान झाल्यामुळे आता आमच्यावरती आत्महत्या करण्याची वेळ आली आहे। माझी जमीन नेवासा बैरवाडी शिवारात असल्यामुळे ते पाटाचं पाणी मला माहीत नसल्याने कधी येतं काय येतं, माझ्या वावरात पाटही नाही। तो पाट सुरेगाव रस्त्यापर्यंतच आहे, फक्त तिथून खाली पाट नाही। पण ते पाणी बोगस खाली सोडून दिल्यामुळं माझे जवळजवळ 5 एकर जमिनीचा हरभरा नुकसान झालेलं आहे। ते हरभऱ्याकरता मी जवळजवळ आज 5-25 हजार रुपये खर्च झालेला आहे। मेहनत, खत, बियाणे, आमकं तमकं लोकांकडून पैसे घेऊन केलं। सरकारने सांगितलं कर्जमाफी, ती कर्जसुद्धा माफ नाही त्याच्याकरता। ते नसून एवढं
शेती करताना लोकांकडून पैसे व्याजाने काढून ते खर्च केलेला आहे. वरून ते पाणी ही दुसरी वेळ पाणी येत आहे. ते शिंदे साहेब, जपे साहेब त्यांना मी 1000 वेळा सांगितलं की तुम्ही खाली पाणी काही येऊ देऊ नका, आमचं वाट नुकसान होतं. तर त्यांनी न लक्ष दिल्यामुळं माझं जवळजवळ 5 एकर क्षेत्राचं वाटोळ झालं. आणि माझ्याजवळ त्या चारीपासून जवळजवळ 100-200 शेतकरी आहे. त्या शेतकऱ्यांचं सुद्धा वाटोळ झालेलं आहे पूर्णपणे. यावेळी लक्ष्मण धोत्रे यांनी सांगितलंय की लोकांकडनं उसने पैसे आणि व्याजानं पैसे घेऊन हरभरा आणि ज्वारीचं पीक केलं, मात्र 2 ते 3 वेळेस पाणी आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय. जमीन आहे 4 एकर. त्या जमिनीत 2-2.5 एकर हरभरा आहे, 1.5 एकर कपाशी आहे. सगळं पाणी घुसलंय. कशामुळे घुसलंय? चारा नसल्यामुळं. मी अधिकाऱ्यांना सांगितलंय की फोन काय उचलले नाही. आता म्हणजे ते 2 वाजता बंद करतोय, पण ते काय पाणी बंद होईना. त्याचं काय करायचं नियोजन ते ठरवा. याचं काहीतरी व्हायला पाहिजे. हे जर नाही झालं तर मी आत्महत्या करी. सगळं पाणी बोगस आहे, चारी नाही, चुरी नाही, काही नाही. त्यामुळे हे पाणी खाली आलेलं आहे. 200 लोकांची नुकसान झालेली आहे, 50 एकराची. त्याचं काय करायचं ते ठरवा. आणि मग ह्या पाण्याचा कुठं चारे आहे ते बघून ते चारे काढून द्या. मग हे पाणी येणार नाही. आणि ह्या पाण्याचा आम्हाला लई हे झालं. 4 बारे पाणी आलं. आता पेरलं इकडून तिकडून तर लगे पाणी घुसलं. आमचे प्रतिनिधी शंकर नागदे यांनी पाटबंधारे विभाग बेल पिंपळगाव शाखेचे शिंदे यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी सांगितले की वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इतर पाटचारीला पाणी कमी न केल्यामुळे या भागामध्ये पाणी जास्त आलंय. तसेच या नुकसानीला सर्वच अधिकारी जबाबदार आहेत. काल जे सोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेले त्यांनी तहसीलला निवेदन दिलंय. या निवेदनामध्ये म्हणलंय का आमच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी, तशीच बेजबाबदार कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. वेळोवेळी अधिकाऱ्यांना फोन लावून फोन उचलत नाहीये आणि अपुरी चारी पूर्ण न केल्यामुळे अपुरे चारीमुळे शेतीचे नुकसान होते. नेमकं काय आहे बरं हे? आता साहेबांशी बोलून घ्या आमच्या. आता कोणत्या साहेबांशी? खैरे साहेबांशी. आपण नेमकं तुम्ही तर शाखा अभियंता बेल पिंपळगाव आहेत. मी त्यांना कळवलं ना, इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडू नका. ते जास्त प्रमाणात पाणी सोडल्यामुळे ना झाला प्रॉब्लेम. जास्त प्रमाणात पाणी कोणी सोडलं म्हणजे वरील अधिकाऱ्यांनी सोडलं का काय नेमकं? हा, मग याला जबाबदार कोण आहे? नेमकं जबाबदार कोण? वरील अधिकारी आहेत का आपल्या बेल पिंपळगाव डिव्हिजन आहे का श्रामपूर डिव्हिजन का भंडारदरा डिव्हिजन? नाही, वरूनच पाणी आम्हाला जास्त आलं त्यामुळे प्रॉब्लेम झाला. वरून प्रॉब्लेम झाला. हा. नाही पण आता यांचं हे जबाबदार कोणाला धरेल यामध्ये? अधिकारी कोणते जबाबदार? नाही, आता सर्वशीच राहते ना जबाबदारी. एकटा कोण काय करू शकतो? संपूर्ण डिपार्टमेंटची जबाबदारी राहते ना. डिपार्टमेंटची जबाबदारी राहते. हा, कारण आता वरून पाणी जास्त आलं त्यामुळे ते कंट्रोल झालं नाही आमच्या लोकांना. आणि गेल्या 3-4 दिवसापासून पाणी चालू होतं, त्यामध्ये वेळोवेळी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कॉल केला जायचा, तर त्यामध्ये फोन वरती पाणी कमी करा, पण त्यांनी झटपट कमी केलं नाही ना. बर. हा, त्यामुळे मग ते आम्ही काय करू शकतो ते असं ना. हा का? मग यांचे काय पंचनामे? इतर वेळेस काय होतं बरं का, इतर वेळेस काय होतं पाणी बरंच कमी प्रमाणात पाणी जातात. आम्ही मागणी करूनही पाणी मिळत नाही. आणि यावेळेस वर कुणी घेत नसल्यामुळं संपूर्ण पाणी खाली झालं. वरच्या चाऱ्या जरी जर उघडल्या असत्या तर मग खाली कमी प्रमाणात पाणी आलं असतं ना. हा, आता समजा आमची मागणी कमी आणि जास्त पाणी जर सोडलं तर मग ते चालत बसत नाही. ती जी चारी आहे ती चारी शेवटच्या टेल पर्यंत गेली नाही, त्या अर्ध्या पाटापर्यंत म्हणजे पाटापर्यंत गेली, जेणेकरून त्या मारकळी वगैरे त्याच्यानंतर ते गावडे धोत्रे त्यांच्या क्षेत्रापर्यंत गेलेली, त्यापासून पुढे गेली नाही. नेमकं का बरं खाण्यात आलेली नाही चारी? काय तिथून पुढं? नाही, चारीचं बरं का
आणि शेवटी पार सुरेगाव रोड ओलांडून ते पार नदीपर्यंत चारे होते. पण या शेतकऱ्यांनी आहे ना चारे ठेवले नाही, सर्व चारे बुजून टाकले नाही. त्या जर चारे शेवटपर्यंत ठेवले असते तर पाणी नदीला व्यवस्थित निघून गेलं असतं ना. पण लोकांनी काय केलं, चाऱ्या मोडून टाकल्या, लाख कॅनॉल मोडून टाकला. आता पाणी आलं का म्हणजे आमच्या शेतात पाणी घालतं असं प्रकारे. चाऱ्या व्यवस्थित ठेवत नाही. आज चालू आहे ना चाऱ्या दुरुस्तीचं काम चालू आहे. त्या चाऱ्या शेवटपर्यंत केल्यानंतर असे प्रॉब्लेम येणार नाही. शंकर नाबदे, C24 तास, निवासा. 12 डिसेंबर रोजी राहुरीचे ज्येष्ठ नेते माननीय रामदास पाटील धुमाळ यांचं दुःखद निधन झालंय. राहुरी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये या संदर्भात शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक मान्यवरांनी माननीय रामदास पाटील धुमाळ यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राहुरी तालुक्याचे ज्येष्ठ नेते, एक झुंजार नेता माननीय रामदास पाटील धुमाळ यांचे वृद्धापकाळानं 12 डिसेंबर रोजी निधन झालं. त्यांच्या शोकसभेनिमित्त राहुरी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. राहुरी तालुक्याच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा असणारे तसेच गोरगरीब जनतेच्या मनावरती अनेक दशकं अधिराज्य गाजवणारे माननीय रामदास पाटील धुमाळ यांनी बाबूराव तनपुरे कारखान्याच्या चेअरमनपदी, शिवाजी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी, मुळा प्रवरा वीज वितरण कंपनी तसेच तालुक्यामधील इतर संस्थांच्या माध्यमामधून अनेक विकास कामे केली आहेत. राजकारणाबरोबरच समाजकारणामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. त्यांनी तालुक्यामधील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. अशा या झुंजार नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राहुरी नगर परिषदेनं 16 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पालिकेच्या सभागृहामध्ये शोकसभेचं आयोजन केलं होतं. राहुरी तालुक्यातील राजकारणामध्ये कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. तालुक्याला धुमाळ नानांसारखा नेता भविष्यामध्ये मिळणार नाही अशी खंत यावेळी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा डॉक्टर सौ उषाताई तनपुरे यांनी व्यक्त केली आहे आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज राहुरी नगरपालिकेमध्ये स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा आयोजित केलेली होती. त्या ठिकाणी उपस्थित सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व पत्रकार बंधू, सर्व नगरपालिकेचा स्टाफ आणि कॉम्रेड गंगाधर जाधव हे सर्वजण उपस्थित होते. मुख्याधिकारी साहेब. नानांनी त्यांच्या जीवनामध्ये राहुरी साखर कारखाना असेल, जिल्हा बँक असेल, मुळा प्रवरा असेल, या सर्व संस्थांच्या माध्यमातून राहुरी तालुक्याची फार मोठी सेवा केलेली आहे. त्यांच्या जाण्यामुळं एक पोकळी निर्माण झालेली आहे तालुक्यामध्ये. त्यांच्या जाण्यामुळं जो काही दुःखाचा आघात त्यांच्या कुटुंबियांवर आणि तालुक्यातील जागृती मंडळावर, विकास मंडळावर झालेला आहे, तो सहन करण्याची ताकद परमेश्वराने त्यांना द्यावी आणि त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी अशी श्रद्धांजली मी राहुरी नगरपालिका, सर्व पदाधिकारी, सर्व अधिकारी, सर्व स्टाफ, सर्व राहुरी शहरातील सर्व नागरिक, तनपुरे कुटुंबीय, माजी खासदार तनपुरे साहेब, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे आणि सर्व तनपुरे कुटुंबीय यांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली वाहते. यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे, नगरसेवक शहाजी जाधव, अनिल कासार, भिक्खूशेठ भुजाडी, अक्षय तनपुरे, दिलीप चौधरी, नंदुभाऊ तनपुरे, मुख्याधिकारी नानासाहेब महानवार आदींसह सर्व नगरसेवक, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राहुरी नगरपालिकेच्या सभागृहामध्ये राहुरी नगरपालिकेच्या वतीने, राहुरी शहराच्या वतीने सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व नगरसेवक, सर्व कामगार अधिकारी यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राहुरी शहरातील सर्व नागरिक, राहुरी नगरपालिकेचे सदस्य उपस्थित राहून सर्वांनी श्रद्धांजली वाहिली. कैलासवासी रामदास पाटील धुमाळ हे जिल्ह्याचे नेते होते, राहुरी तालुक्याचे नेते होते, पण राहुरी तालुक्याचं त्यांचं कार्य पाहता एक खूप मोठं नेतृत्व आपल्यातून गेलंय, हरपलंय, त्याचं दुःख वाटतं. मी शिवाजी सोनवणे, दादा पाटील सोनवणे, नानांच्या
बोटाला धरून राजकारणात आलो आणि राजकारण करत असताना त्यांच्याकडून खूप काही चांगलं राजकारण असो, समाजकार्य असो, गोरगरिबांना मदत करण्याचं असो शिकायला मिळालं. आज आपल्यातून नाना जाऊन 5 दिवस झाले. खूप वाईट वाटतं, दुःख वाटतं. एक तालुक्याचं नेतृत्व आपल्यातून गेल्यामुळं राहुरी तालुक्याला जे आधारस्तंभ होता राहुरी तालुक्याचा तो आपल्यातून निघून गेल्यामुळं मी माझ्या कुटुंबियाच्या सोनवणे पाटील कुटुंबियाच्या वतीने, शुक्लेश्वर मित्र मंडळाच्या वतीने, श्रीराम गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आणि राहुरी नगरपालिकेच्या, राहुरी तालुक्याच्या, राहुरी शहराच्या वतीने नानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पाथर्डी नगरपालिकेच्या वतीनं बांधण्यात येणाऱ्या 4.5 कोटी रुपये खर्चांच्या जॉगिंग ट्रॅकच्या कामाचं भूमिपूजन तारकेश्वर गडाचे महंत हरिभक्त पारायण आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित होते. पाथर्डी नगरपालिकेच्या वतीनं बांधण्यात येणाऱ्या सुमारे 4.5 कोटी रुपये खर्चाच्या जॉगिंग ट्रॅकचं कामांचं भूमिपूजन तारकेश्वर गडाचे महंत हरिभक्त पारायण आदिनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी बेरड यांच्यासह सदा देवगावकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, सोमनाथ खेडकर, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, शेवगाव भाजपचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, पालिकेचे गटनेते नंदकुमार शेळके, नगरसेवक रमेश गोरे, प्रसाद आव्हाड, नामदेव लबडे, पुरुषोत्तम आठरे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, पंचायत समितीचे सदस्य तथा गटनेते सुनील ओव्हळ यासह नगरसेवक, नगरसेविका या ठिकाणी उपस्थित होते. डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी केले आणि या जॉगिंग पार्कबाबत अधिक माहिती दिली आहे. तर निधी सुद्धा परत जाऊ शकतो अशी वेळ आलेली होती. त्याच्यामुळे मागच्या आठवड्यात आमदार मोनिकाताई यांना आम्ही विनंती केली आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे, त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे 12 तारीख आज आम्ही हे केलं. ताई पण येणार होत्या, परंतु ते कृष्णाचं ऍडमिशन वगैरे अतिशय व्यस्त घरगुती हे काम लागल्यामुळे ताईंना अचानक येता आलं नाही. परंतु सरांचं मी धन्यवाद मानतो, देवगावकर साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय फोनवर आमच्या विनंतीला मान दिला. कारण असं आहे की मुंडे साहेब, आपण सर्वच जण भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ते आहोत आणि मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि त्यांच्या नावाने म्हणजे खरं हा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, मला चांगलं आठवतं पाथर्डी सारख्या ठिकाणी होते, खरी अभिमानाची गोष्ट आहे. ही कल्पना, एवढा मोठा निधी एका प्रकल्पावर खर्च करायचा, त्याच्यावर त्यांनी भरपूर दिवस मेहनत घेतली. त्यांचेच मित्र असणारे आणि पुण्याचे प्रसिद्ध वास्तुविशारद श्री गणेश वाबळे यांच्याकडून याची डिझाईन केली गेलेली आहे. आता आर्किटेक्ट सांगतील 5 मिनिटात त्याची माहिती जॉगिंग ट्रॅकची कसं आहे ते. परंतु मला विशेष आनंद होत आहे की आज याचं भूमिपूजन झालेलं आहे. लवकरच हा जो प्रकल्प आहे, हा जो कार्यक्रम आहे, हा पाथर्डीच्या सेवेत इथे हे होईल. जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे यांनी यावेळी आपली भावना व्यक्त केली आहे. मुंडे साहेबांचं कर्तृत्व अफाट होतं. पूर्ण महाराष्ट्र त्यांना जाणतो. गोरगरीब, विशेषतः ऊसतोडी कामगार, विशेषतः या मराठवाड्याचा सर्व पट्टा आणि एक प्रकारे ओबीसी समाजाचं नेतृत्व मुंडे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये केलं. हे सर्व नेतृत्व करताना कुठेही त्यांना पदाचा गर्व कधी झाला नाही. आजही त्यांच्या बाबत आपण वाचलं, आपल्या ध्यानात येतं की पदावर कोणतेही असो, कायम ते माणसात राहिले. जिथे जिथे गरज होती तिथे ते स्वतः जायचे. आणि राजाभाऊंचंही तसंच काहीसं होतं. राजाभाऊंनी तालुक्यामध्ये छोटे छोटे आंदोलनं केली, छोट्या छोट्या चळवळी केल्या आणि त्यातनं महत्वाचं काम केलं म्हणजे माणसं जोडले, असंघटित माणसं संघटित केले. परंतु आपल्याला हे जाणलं पाहिजे की त्या दोघांनी हे सगळं काम राजकीय चाकोरीतूनच केलं.
आणि ते यशस्वी करून दाखवलं. आणि म्हणून हे दोघंही आपल्याला आदर्शवत इथून पुढच्या काळामध्ये ठरणार आहेत. अनाथांचा नाथ असलेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय राजीव राजळे यांच्या जयंतीचं औचित्य साधून पालिकेनं जो जॉगिंग ट्रॅक बांधण्याचा प्रकल्प हाती घेतलाय तो शहराच्या वैभवामध्ये भर घालणारा ठरणार आहे, असं मत यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड यांनी व्यक्त केलंय. गोपीनाथजींची जयंती, जन्मदिवस आणि या दिवसाचं औचित्य साधून पाथर्डी नगर परिषदेने या अनाथाच्या नाथाचं स्मारक, एक भव्य दिव्य स्मारक लोकांच्या नजरेत राहील, स्मरणात राहील आणि दैनंदिन उपयोगात येईल असं एक भव्य स्मारक जॉगिंग पार्कच्या रूपाने उभारणी होत आहे. त्याचं भूमिपूजन होत आहे. मी पाथर्डीच्या सर्व नगरसेवकांचं, नगराध्यक्षांचं आणि त्यांच्या टीमचं या निमित्तानं अभिनंदन करतो. यापेक्षा दुसरं मोठं स्मारक असूच शकत नाही. म्हणजे गोपीनाथजींनी आपलं पूर्ण आयुष्य गोरगरिबांच्या कल्याणासाठी खर्च केलं. मी तर असं म्हणेन की भारतीय जनता पार्टीचा जो विचार आहे, त्याचबरोबर सध्या पक्ष पंडित दीनदयाळ उपाध्यायांची जन्मशताब्दी ही साजरी करते आहे. पंडितजींनी जे विचार मांडले की शेवटच्या रांगेतील शेवटचा माणूस, मग तो दलित आहे, मजूर आहे, शेतकरी आहे, कामगार आहे, त्याच्या कल्याणाकरता पक्षाने सत्तेचा वापर करावा. आणि गोपीनाथजींनी आयुष्यामध्ये राजकारणातला सगळ्यात मोठा वापर या गोर गरीब जनतेसाठी केला, म्हणून त्यांना उपाधी लाभली अनाथांचा नाथ गोपीनाथ. या जॉगिंग ट्रॅकमध्ये मुंडे यांचा पुतळा लोकवर्गणीमधनं उभा करण्याचा जो निर्णय राजळे यांनी घेतलाय तो अत्यंत कौतुकास्पद आहे. तरुणांना प्रेरणा देणारं हे स्मारक असून त्यामुळे शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे, असे यावेळी बेरड म्हणालेत. यावेळी सूत्रसंचालन पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण यांनी केलंय, तर आभार नगरसेवक प्रवीण राजगुरू यांनी मानलेत. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर. स्वप्नाहून सुंदर फर्निचर. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. योगीराज फर्निचर. स्वप्नाहून सुंदर फर्निचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. 16 डिसेंबर ही संपूर्ण महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याची सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डेडलाईन दिली होती. मात्र C24 तासने केलेल्या राष्ट्रीय महामार्ग पाहणीमध्ये पाटलांनी दिलेलं हे आश्वासन सपशेल फोल ठरलंय. 16 डिसेंबर ही खड्डेमुक्त करण्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची डेडलाईन ही सपशेल फोल ठरली आहे. C24 तासनं केलेल्या राष्ट्रीय महामार्ग पाहणीमध्ये ते दिसून आलंय.
पुणे नाशिक महामार्ग 60 वरती आंबेगाव तालुक्यातील कळंब ते मंचर अशी धोकादायक वळणं आहेत. तसेच रस्त्यावरती शेकडो खड्डे पडलेत. पुणे नाशिक महामार्ग 60 वरचे रुंदीकरण आणि बाह्य वळणं कामं करणारे मॉन्टे कार्लो RSIPL या कंपनीचे ठेकेदार उपलब्ध होत नाहीयेत. तसेच खड्ड्यांमुळे कळंब ते मंचर अनेक प्रवाशांचे अपघात होत आहेत. त्यामुळे कळंब येथे प्रवासी वर्ग संतप्त झालाय आणि त्वरित खड्डे न बुजवल्यास 15 दिवसांमध्ये रास्ता रोको करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. यावेळी अपघातग्रस्त शशिकांत कहाडणे यांचे निकटवर्तीय केतन कहाडणे यांनी त्वरित रस्त्यांचं काम करण्याची मागणी केली आहे. दरम्यान आता हायवेचे खड्डे न बुजवता जर 10 वर्षांपूर्वी झालेला निकृष्ट रस्ता उकडून पुन्हा बांधकाम केलं तर हायवेला खड्ड्यांची समस्या उरणारच नाही, अशी प्रतिक्रिया प्रवासी आणि वाहनधारकांनी व्यक्त केली आहे. कळंब गावामध्ये येथे पुन्हा नाशिक रोड हायवे येथे भरपूर खड्डे झालेले आहे. या गावामध्ये भरपूर ॲक्सिडेंट वळणावरती भरपूर ॲक्सिडेंट होतात. पाठीमागच्या हप्त्यामध्ये शशिकांत कहाडणे यांचा ॲक्सिडेंट झाला व ते जखमी झालेले आहे. त्यांचा रिद्धी सिद्धीमध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. हे खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे अशी आम्ही अपेक्षा करतो. पुणे नाशिक रोडवरती NHIचे जे रस्त्याचे काम चालू आहे त्या कळंब गावामध्ये फार खड्डे पडलेले आहेत. तिथे लोकांचे वारंवार ॲक्सिडेंट होतात. वारंवार लोक हॉस्पिटलमध्ये भरती होतात. मला वाटतं या NHIच्या लोकांनी का डॉक्टरांचं कंत्राट घेतलेलं आहे असं मला असं वाटायला लागले आता. पण त्या कळंब गावामध्ये पूल आहे, त्या पुलाचंही नादुरुस्त काम आहे. लवकरात लवकर हे काम पुलाचे काम करावे, खड्डे भरून घ्यावे आणि मला वाटतं आम्ही 10 ते 15 दिवसांनी या रस्ता रोको आंदोलन करणार आहे. हे खड्डे जर बुजले नाही तर रस्ता रोको आंदोलन आम्ही करणार आहोत. पुणे नाशिक महामार्ग 60 वर आता आपण उभे आहोत. पुणे नाशिक महामार्ग क्रमांक 60 या हायवेवर शेकडो असे खड्डे पडलेले आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी 16 डिसेंबरपर्यंत सर्व राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करू अशा प्रकारची घोषणा केली होती व डेडलाईन दिली होती. परंतु दिनांक 15 डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनामध्ये चंद्रकांत पाटील साहेबांनी डिक्लेअर केले की 80% खड्डे हे खड्डेमुक्त झाले. परंतु आपण या ठिकाणी जे उभे आहोत कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी हा जो हायवे आहे या ठिकाणी शेकडो असे खड्डे भरले आहे. आता बांधकाम मंत्री पाटील साहेबांनी आपल्याला एका खड्ड्यामागे 100 रुपये 1000 रुपये अशा प्रकारचं बक्षीस देण्याचं घोषणा केली होती. मग अशा प्रकारे जर शेकडो खड्डे पडलेले आहे तर खरंच सार्वजनिक बांधकाम मंत्री आपणास लाखो रुपये हे पब्लिकला वाटतील का असा प्रश्न हा सर्वसामान्य जनता विचारत आहे. या पुणे नाशिक 60चे हायवेचे काम रखडलेले असताना जुन्या रस्त्याचं कुठल्या प्रकारे नूतनीकरण केलं जात नाही. फक्त तात्पुरतं माती टाकून मुरुम टाकून हे खड्डे बुजवले जात आहेत. पुन्हा थोडेफार दिवस गेले की परत ते खड्डे पूर्ववत होत आहेत. परंतु नाहक या ठिकाणी मोटरसायकल स्वार व वाहनधारकांचे अपघात होऊन प्राण जाण्याची शक्यता या ठिकाणी वाढलेली आहे. आतापर्यंत अनेक वाहनधारक मोटरसायकल स्वार या ठिकाणी अपघातग्रस्त झाले आहेत. परंतु या निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीचे NHIचे जे अधिकारी आहेत यांना कामामध्ये कुठल्या प्रकारची दिलचस्पी दिसून येत नाही. आतापर्यंत पत्रकारांनी अनेक बातम्या बनवल्या, अनेक राज्यकर्त्यांनी आंदोलने केली, मोर्चे काढली, परंतु यांना कुठल्याही प्रकारचा फरक पडलेला दिसत नाही. यांच्यावर कुठल्या प्रकारचा प्रशासनाचा अंकुश असलेला दिसून येत नाहीये. परंतु जनतेमधनं हे शेकडो जे खड्डे आहे हे फक्त घोषणा न करता डेडलाईन न देता सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील साहेब यांनी त्वरित हे बुजवावेत अशी अपेक्षा वाहनधारकांमधून आणि प्रवासी जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे. अयुब शेख, C24 तास, जुन्नर. गेल्या 5 दिवसांपासून ग्रीनी कंपनीला दिलेल्या वर्क ऑर्डरवरनं नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यामध्ये मोठा आरोप प्रत्यारोप सुरू आहे. या संदर्भात नगराध्यक्ष वहाडणे यांनी पुन्हा पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. गेल्या 5 दिवसांपासून ग्रीनी कंपनीस दिलेल्या वर्क ऑर्डरवरनं नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. त्या संदर्भात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पुन्हा पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्यावरती हल्लाबोल केलाय. दरम्यान आता कोपरगाव नगरपालिकेमध्ये चाललेल्या या आरोप प्रत्यारोपांच्या सत्रामुळे कोपरगावच्या विकासाकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसतंय. वाचनामध्ये आलं की मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं की ग्रीनी या संस्थेला जे काम दिलं त्या कामाला सर्वसाधारण सभेमध्ये मान्यता मिळालेली. हे 100% खोटं आहे. अशा प्रकारचे कुठलाही प्रस्ताव ठराव जनरल मीटिंगमध्ये झालेला नाही आहे.
उलट गिरणी या संस्थेने दिलेल्या वर्क ऑर्डरवर 2/11/17 ही मागची तारीख टाकून मुख्याधिकाऱ्यांनीच फार मोठी अक्षम्य चूक केलेली आहे. कारण वर्क ऑर्डर नाही म्हणून मी काम 28/11ला बंद केलं. नंतर यांनी घाईघाईमध्ये 2/11/17 ही तारीख टाकून आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे जनतेने लक्षात घ्यावं की स्वतःवरचं बालन दुसऱ्यावर टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. एकही पैशाचं बिल मी गिरणी या संस्थेचं मान्य केलेलं नाही, मंजूर केलेलं नाही. हे 100% खरं आहे. यापुढे काम यांचं चालू ठेवणार का काय करणार या संदर्भात? या संस्थेला मुख्याधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डर दिलेली आहे. आजही हे काम मी थांबू शकतो, पण येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय आम्ही चर्चेला घेऊ आणि सर्व पक्ष मिळून, सर्व नगरसेवक मिळून या विषयावर आम्ही निर्णय घेऊ. ज्यांनी आरोप केले ते ज्या प्रकारचे आरोप केले दोनही तसे दखलपात्र नाही आहेत. शहरामध्ये जनतेमध्ये माझ्याबद्दल काही गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून मी आज आपल्यासमोर काही खुलासे करणार आहे. हे पण पुढचं सांगून ठेवतो की इथून पुढे ज्यांची लायकी काय सगळ्या गावाला माहिती आहे, अशाने जर काही आरोप केले तर मी त्यांना उत्तर देणार नाही. कारण आरोप प्रत्यारोप करून नागरिक कशाला गुंतून ठेवायचं. तुम्हाला कायद्याचं फार ज्ञान नाही, पण मी वकिलांशी आज बोलणार आहे की अशा प्रकारे जर चुकीचे 100% गैरसमज निर्माण करण्याचा आरोप मी करत असेल तर मी संबंधितांविरुद्ध अनुसंधानाचा दावा सुद्धा मी करू शकतो. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी झालेला विजय, त्यांचा झालेला पराजय हा त्यांना आजपर्यंत बचवता आलेला नाही. आणि मी इथं नगराध्यक्ष झाल्यामुळं इथे बसून वर्षानुवर्ष जो भ्रष्टाचार व्हायचा, इथे बसून जे भ्रष्टाचार करायचे अशा प्रवृत्तींना माझ्यावर पायबंद बसलेले, त्याच्यामुळे सगळे चिडलेले. स्वतःच्या नेत्यांना खुश करण्यासाठी सुद्धा काही जण बरळतात. मी सत्तेवर आल्यापासून 120 कामं माझ्या काळामध्ये पूर्ण केलेली होती. तुमच्या लक्षात आलं असेल की पोटदुखी कोणती नेमकी, आणि तिथं स्वीकृत तज्ञ नगरसेवक कैलास जाधव घडवले, नगराध्यक्ष आमचाच होईल. याचा अर्थ मग त्यावेळेस आमचाच नगरसेवक होईल, याचा अर्थ त्यावेळेस समोरची पार्टी पक्ष बदल करणार आहे की काय ते पण मला कळलं. योगी डोके, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमान बिनधास्त. सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे. मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा, सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा. सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना. सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. होलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने. टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी. नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाट, मूर्ती, भांडी उपलब्ध. तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28. फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहुयात पुढची बातमी. संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये नावलौकिक असलेल्या श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अमृतनगर घाटकोपर मुंबई येथील शाखेचं उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. 13 शाखांमध्ये विस्तार असणाऱ्या भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेनं खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे 200 कोटींच्या ठेवींचा टप्पा पार केलाय. मुंबई येथील अमृतनगर घाटकोपर या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचं उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते संपन्न झालंय. यावेळी राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार अनंतराव अडसूळ, आमदार राम कदम, आमदार शरद सोनवणे, भैरवनाथ सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, अमृतनगरच्या नगरसेविका अर्चना भालेराव, संपर्क प्रमुख सुधीर मोरे, विभाग प्रमुख राजेंद्र राऊत, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख राम गावडे, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे आणि सर्व संचालक कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज या भैरवनाथ पतसंस्थेविषयी मी आपल्याला आवर्जून सांगेन. सुभाषराव, 27 वर्षापूर्वी लांडेवाडी गावामध्ये, माझ्या गावामध्ये पतसंस्था चालू करण्याचं कारण, मी मुंबईमध्ये व्यवसाय करत असताना ज्या वेळेस गावी जायचो त्यावेळेस गावातले सर्व ग्रामस्थ, शेतकरी छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी, मग लग्न कार्य असो, दिवाळी सण असो, बाहेर सावकाराकडनं व्याजानं पैसे घ्यायचे. 1 आना महिना व्याज किंवा 5% महिना व्याजानं पैसे घ्यायचे आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक व्हायची. त्यावर तोडगा काढण्यासाठी मी आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी गावामध्ये 27 वर्षापूर्वी पतसंस्था चालू केली. पतसंस्था चालू करण्याचं एवढंच कारण होतं की अल्प दरामध्ये आणि मागेल तेव्हा कर्ज लोकांना मिळावं. त्याला जनतेनं खूप मोठ्या प्रमाणात साथ दिली. मला आठवते 27-28 वर्षापूर्वी माझ्या ऑफिसमध्ये लोक मुंबईमधले फडक्यामध्ये, रुमालामध्ये पैसे बांधून आणायचे, लाख 2-2 लाख रुपये, आणि मला सांगायचे की दादा तुमच्या पतसंस्थेमध्ये बँकेमध्ये जाऊन पैसे ठेवा आणि 2-3 महिन्याने 4 महिन्याने त्याची FDची रसीद द्यायला यायची. इतका मोठ्या प्रमाणात विश्वास लोकांचा होता आणि या विश्वासापोटी हळूहळू पतसंस्थेचा विस्तार झाला. मंचरनंतर घोडेगाव, घोडेगाव, लांडेवाडी आणि तालुक्यामध्ये बहुतेक सर्व ठिकाणी पतसंस्था चालू झाली. मग भोसरी, आळंदी आणि पारगाव, लोणी अशा सगळ्या शाखा चालू केल्यानंतर आमचा उद्देश हा काय फक्त पतसंस्था चालू करून लाभांश वाटणं किंवा व्यवसाय करणं एवढा नव्हता. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेस समाजाला गरज पडेल, दुष्काळी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये पाण्याच्या टँकरचा पुरवठा करणं, मग त्यासाठी लागेल तेवढा निधी, किंवा मध्यंतरी जी आपल्याकडं माळी घटना झाली अशा लोकांना मदत करणं, किंवा आदर्श शिक्षक किंवा आदर्श विद्यार्थी, या सगळ्यांच्या सन्मानासाठी सातत्याने पतसंस्था पुढे राहिली. अनंतरावजी अडसूळ साहेब, स्थानिक आमदार राम कदमजी साहेब, जुन्नर शिवनेरीचे आमदार शरद सोनवणे साहेब, तसेच स्थानिक नगरसेविका अर्चनाताई भालेराव, सन्माननीय विभाग प्रमुख राजेंद्र राऊत साहेब, तसेच सर्व पदाधिकारी, सर्व संस्थेचे ठेवीदार, सभासद, हितचिंतक आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी आभार मानतो. तसेच आज घाटकोपर शाखेच्या सुमारे 1 कोटीच्या ठेवी जमा झाल्या आहेत हे सांगण्यास मला आनंद वाटतो. धन्यवाद. इतर माणसांना, सर्वसाधारण माणसाला पतसंस्था लवकर कर्ज उपलब्ध करून देते. दुसऱ्या बँकेमध्ये आपण गेला तर फार वेळ लागणार, पण पतसंस्थेमध्ये गेला तर आपल्याला प्रॉपर लवकरात लवकर कर्ज या ठिकाणी मिळू शकतं. आणि हे चांगलं दालन घाटकोपरमध्ये या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे. त्यांनी स्वतःचे जीवनाचे अनुभव सांगितले, त्यावेळेस मला निश्चितपणाने वाटलं की त्यांनी आपल्या घाटकोपरमध्ये आपण उभे राहिलो, तिथेच आपण पतसंस्था उभी करावी. म्हणजे हा योगायोगच म्हणावा लागेल, किंवा त्यांनी चांगल्या कामाचं केलेलं हे फलित म्हणावं लागेल. मी माझ्या वतीनं त्यांच्या कुटुंबियांना, त्यांना स्वतःला आणि आपल्या सगळ्या सभासद मंडळांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. 13व्या शाखेच्या ऐवजी 130 शाखा त्यांच्या होत आणि दरवेळेस आम्हाला बोलवत राहोत आणि आम्ही कायम मंत्री आहोत आणि तुम्ही कायम विरोधी पक्षात राहोत.
आणि माझ्या वतीनं या ठिकाणी स्वप्नील जाधव, C24 तास, मनसर. कोपरगाव तालुक्यामधील सुरेगाव इथे एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मात्र गावामधील सतर्क गावकऱ्यांमुळे मोठा अनर्थ टळलाय. लोकांनी या आरोपीला पकडून चांगलाच चोप दिलाय आणि पोलिसांच्या ताब्यात दिलाय. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील 11 वर्ष अल्पवयीन मुलगी दुकानामध्ये चॉकलेट घेण्यासाठी जात असताना दारूच्या धुंदीमध्ये असलेला सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी येथील आरोपी दीपक बाळाजी लोहार उर्फ हरिहर या मुलानं मुलीला चॉकलेट घेऊन देतो असं सांगून आपल्याबरोबर घेऊन जात असल्याचं गावामधील काही जबाबदार नागरिकांनी पाहिलं आणि यावेळी नागरिकांच्या सतर्कतेमुळे या आरोपीला पकडून बेदम चोप देण्यात आलाय आणि त्याला झाडाला बांधून ठेवण्यात आलं. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या आरोपीला कोपरगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय. दरम्यान कोपरगाव पोलिसांनी या आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. या आरोपीला न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. या घटनेचा पुढील तपास RS कडनोर हे करतायत. मात्र या घटनेनं मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. वांबोरे येथील प्रसाद शुगरनं चालू गळीत हंगाम सन 2017-18 करता 30 नोव्हेंबर 2017 अखेर गळीतासाठी आलेल्या ऊसाला प्रथम ॲडव्हान्स रक्कम 2300 रुपये प्रति मॅट्रिक टन याप्रमाणे ऊस उत्पादकांना अदा केलाय. त्यामुळे ऊस उत्पादकांमध्ये आता आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. प्रसाद शुगरचा गळीत हंगाम शुभारंभ 26 नोव्हेंबर 2017 रोजी झालाय. मात्र प्रत्यक्षात गाळापास 4 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. 4 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर अखेर गाळापास आलेल्या ऊसाला 2300 रुपये प्रति मॅट्रिक टनाप्रमाणे प्रथम ॲडव्हान्स 1,0824 रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेत. तसेच ऊस उत्पादकांनी ऊस दिल्यापासून 7 दिवसांच्या आतमध्ये पेमेंट उत्पादकांच्या खात्यावरती वर्ग करण्याचं नियोजन कारखाना करत आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय आणि प्रसाद शुगरकडे ऊस उत्पादकांचा ऊस देण्याचा ओढा वाढलाय. सन 2017-18 हंगामामध्ये गळीतास ऊस पुरवणाऱ्या ऊस उत्पादकांना जिल्ह्यामधील इतर कारखाने जो अंतिम दर देतील त्याप्रमाणेच प्रसाद शुगर ऊस दर देण्याची कारखाना व्यवस्थापनानं हमी दिली होती. त्याप्रमाणे त्याचे काटेकोरपणे पालन करून कारखाना व्यवस्थापनानं प्रथम ॲडव्हान्स 2300 रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे अदा केलाय. कारखान्याचा सन 2017-18चा गळीत हंगाम यशस्वीपणे सुरू झालाय. त्यामुळे 4.50 लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट लवकरच प्रसाद शुगर पूर्ण करेल असं यावेळी प्रसाद शुगरचे चेअरमन तथा राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलंय.
प्रसाद शुगरचा सन 2017-18चा गळीत आपले सर्वांच्या सहकार्यामुळे विना अडथळा चांगला सुरू झालाय. प्रसाद शुगरकडे दैनंदिन 4000 मेट्रिक टन ऊस पुरवठा करणारी सक्षम ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रसाद शुगरचे दैनंदिन 3000 मेट्रिक टनच्या पुढे गाळप होत आहे. प्रसाद शुगर व्यवस्थापनानं ठरवलेलं 4.50 लाख गाळपाचं उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी राऊरी तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2017-18 गळीतासाठी उभा असलेला आपला सर्व ऊस प्रसाद शुगरला देऊन सहकार्य करावं, असं आवाहन यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख, संचालक सुरेश बाफना आणि जनरल मॅनेजर सुखदेव शेटे यांनी केलंय. प्रसाद शुगरचा 2017-18चा हंगाम शुभारंभ 26 ऑक्टोबर 2017 रोजी विधिवत झाल्यानंतर प्रत्यक्ष गाळपास 4 नोव्हेंबर 2017ला सुरुवात झालेली आहे. आज जवळपास गाळपाला 42 दिवसाचा हंगाम पूर्ण झालेला आहे. या हंगामामध्ये पहिल्या दिवसापासून आजपर्यंत कारखान्याला जी काही ऊसाचा दैनिक पुरवठा आवश्यक आहे त्याप्रमाणे साधारणतः 3,500 ते 4,000 मेट्रिक टनाचा सप्लाय दररोज पुरवठा करणारी सक्षम यंत्रणा कारखान्याकडे उपलब्ध झालेली आहे. आज अखेर कारखान्यानं जवळपास 1,20,000च्या आसपास गाळप केलेला आहे आणि जे काही व्यवस्थापनानं गाळप हंगाम सुरू करताना या हंगामात गाळपास आलेल्या ऊसात जिल्ह्यातील प्रगत कारखान्याच्या बरोबरीने ऊस दर देण्याचं आश्वासन दिलेलं होतं. त्या आश्वासनाप्रमाणे व्यवस्थापनानं आर्थिक नियोजन करून या हंगामात 30/11/2017 अखेर जो काय ऊस उत्पादकांचा कारखान्याकडे गाळपास आलेला आहे त्या ऊसाला 2300 रुपयाप्रमाणे पेमेंट्स त्यांच्या जिल्हा बँकेच्या सेविंग खातेवर्ग केलेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या पेमेंट अदा केल्यामुळं शेतकऱ्यांचा प्रसाद शुगरकडे ऊस देण्याचा कल वाढलेला आहे आणि जे काही आत्तापर्यंत चालू झाल्यापासून प्रसाद शुगरचा हंगाम यशस्वीपणे वाटचाल केल्यामुळं जे काही प्रसाद शुगरनं 4,50,000चं गाळपाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते गाळपाचं उद्दिष्ट सहजपणे पार करण्यास या शेतकऱ्यांच्या प्रतिसादामुळे मदत होणार आहे. खऱ्या अर्थानं जो काही ऊसाच्या दराचा संघर्ष चालू आहे त्या संदर्भात खऱ्या अर्थानं ज्या काही महत्त्वाच्या अडचणी आहेत त्यामध्ये या काही केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या स्तरावरील काही जी काही धोरणं आहेत ती आयात निर्यातीची धोरणं असतील, जी काय साखरेचा दर नियंत्रित करण्याचं धोरण असेल, साखर व्यापाऱ्यावरचा साखर साठा निर्बंध असेल, ज्या अनेक कारणामुळं सरकार खुल्या बाजारातील दर नियंत्रित करून साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. हंगाम सुरू होताना जे काही साखरेचे दर 3700 ते 3800 रुपये होते तर आज हंगाम सुरू होऊन 42 दिवसानंतर साखरेचे टेंडर हे 3,050 ते 3,100 जवळपास 700 ते 800 रुपये साखरेच्या किमती ह्या हंगाम सुरू झाल्यानंतर घसरलेला आहे. आणि अशाच प्रकारची घसरण शासनानं जर याच्यामध्ये वेळीच हस्तक्षेप केला नाही तर अशाच प्रकारची घसरण साखरेच्या दरामध्ये राहण्याची शक्यता व्यापारी वर्गातून वर्तवण्यात येत आहे. आणि जर अशी स्थिती राहिली तर जी काही शासनानं FRP प्रमाणे पेमेंट जाहीर केलं तर ते पेमेंट देणं सुद्धा कारखान्याला आर्थिकदृष्ट्या अडचणीचं ठरणार आहे आणि त्याच्यामुळं कारखाने पुढील हंगामाला सामोरं जाताना प्रचंड आर्थिक तोट्याला सामोरं जाऊन पुढचा हंगाम सुरू करावा लागणार आहे. त्यामुळे यामध्ये सरकारनं वेळीच हस्तक्षेप करून याच्या साखरेच्या दरामध्ये जसं FRPची निश्चिती सरकार करते त्याप्रमाणे रिकव्हरी बेसिसवर जे काही FRPचं सूत्र ठरलेलं आहे तर त्याचप्रमाणे ऊसाची किंमत FRP ठरली त्याचप्रमाणे साखरेची MRP शासनानं निश्चित करावी की जेणेकरून सभासदाला जो काही अपेक्षित जो काही आता संघर्ष समिती ऊस दर अपेक्षित मागणी करते तो जर द्यायचा असेल तर सरकारनं साखरेची MRP कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अधिक कारखान्याचा नफा हा सगळा ग्राह्य धरून जर MRP जर निश्चित केली तर निश्चितपणे त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सुद्धा समाधानकारक दर देता येईल
आणि कारखान्याला सुद्धा आर्थिक तोटा सहन न करता कारखान्याला शेतकऱ्याला ऊस दर देता येईल, त्या दृष्टीनं शासनानं तातडीनं पाऊल उचलणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामुळं शेतकरी आणि ज्या काही संघटना आहेत आणि जे काही कारखानदार आहे यांनी एकत्रितपणे ह्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणं गरजेचं आहे. परंतु प्रत्यक्षात वास्तवामध्ये शासनाकडं आंदोलनाची तीव्रता वाढवण्याऐवजी ज्या त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकरी, ऊस उत्पादक आणि संघटना आणि कारखानदार यांच्यामध्ये संघर्ष होऊ पाहत आहे आणि त्याच्यामध्ये नुकसान हे कारखान्याचं आणि पर्यायाने शेतकऱ्याचंच होत आहे. त्यामुळं सर्व शेतकरी संघटना, शेतकरी ऊस उत्पादक यांना माझी नम्र विनंती आहे, जो आजार जो आहे मुळात आजार हा साखरेच्या दराचा आहे. म्हणजे जखम डोक्याला झाली पण आपण उपचार पायाला करू पाहत आहे. म्हणून जे काही आपण जे काही ह्या आजारावर जर कायमस्वरूपी जर उपचार करायचा असेल तर जे शासनानं जी काय एकूण देशामध्ये उत्पादित होणारी साखर आहे त्यामध्ये सर्वसामान्य ग्राहकाला लागणारी साखर याचा जर विचार केला तर 20 ते 25% ही साखर हे सर्वसामान्य ग्राहक दैनंदिन कामासाठी, घरगुती कामासाठी वापर करत असतो आणि जवळपास 70 ते 80% साखर ही इंडस्ट्रीयल उद्योगाच्या वापरासाठी वापरात जात असते. परंतु इंडस्ट्रीयल उद्योगपतीच्या दबावाखाली घरगुती ग्राहकांच्या कारण पुढं करून साखरेचे दर पाडण्याचं काम या देशामध्ये सातत्यानं होत आहे. त्याच्यामुळं साखर उद्योगाची आणि संपूर्ण ह्या घटकांची मागणी आहे की जी काही ग्राहकाला लागणारी साखर आणि उद्योगाला लागणारी साखर याचे वेगवेगळे 2 दर शासनाने निश्चित करावे. जी काय ग्राहकाला साखर लागणार आहे त्याची सवलतीचे दर शासनाने जाहीर करावे, पण जी काय इंडस्ट्रीयल उद्योगासाठी जी साखर लागणार आहे तिचा दर हा शासनानं जे काय इंडस्ट्रीयल जे काय पदार्थ मार्केटमध्ये विक्रीला केले जातात त्याची कॉस्ट आणि त्याचं मार्केटिंग विचारात घेऊन जर साखरेची किंमत ठरवली तर निश्चितच हा प्रश्न सुटण्यामध्ये मदत होईल. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. 20 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं सरकारच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती जिल्हास्तरीय मोर्चा काढण्यात येणार आहे, असं राष्ट्रवादी भवन इथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं आहे. येत्या 20 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं सरकारच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावरती जिल्हास्तरीय मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी युवक प्रदेश अध्यक्ष संग्राम कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सच बोल भाजप सरकार या हॅशटॅग खाली हा मोर्चा निघणार आहे. याची माहिती राष्ट्रवादी भवन इथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे. गेल्या 3.5 वर्षापासून केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार सत्तेवरती आहे. या सरकारने सुशिक्षित बेरोजगारांसंदर्भात असेल, शेतकऱ्यांसंदर्भात असेल, व्यापाऱ्यांसंदर्भात असेल अनेक वेगवेगळी आश्वासनं देऊन या शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना आणि सुशिक्षित बेरोजगारांना खड्ड्यात घालण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस व नगर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं 20 तारखेला भव्य असं मोर्चाचं आयोजन युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या मोर्चामध्ये प्रदेशाध्यक्ष सन्माननीय संग्रामजी कोते साहेब, जिल्हाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी घुले पाटील साहेब, या शहराचे आमदार आदरणीय संग्राम भाई जगताप, आदरणीय आमदार वैभवराव पिचड, आदरणीय राहुलजी जगताप, आदरणीय सुजितराव झावरे, आदरणीय अविनाशजी आदिक साहेब, जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी आदरणीय आशुतोषदादा काळे उपस्थित राहणार आहेत. आणि या मोर्चामध्ये प्रामुख्याने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे जाऊन त्या ठिकाणी देणार आहोत. आणि त्यानंतरही जर शासनाने या मागण्याचा विचार नाही केला तर रस्त्यावरची लढाई आम्ही या ठिकाणी लढणार आहोत. काल परवा आपण बघितलं की आदरणीय आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय तटकरे साहेबांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या विधिमंडळावरती जो मोर्चा काढला आणि मोर्चामध्ये सर्व मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत. परंतु युवकांच्या सुद्धा मागण्या आज या ठिकाणी जिल्ह्यामध्ये युवक राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणे या ठिकाणी मांडणार आहे. त्याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आहे, त्याचबरोबर दुधाचे कमी झालेले दर आहेत, घरकुल योजनाचे प्रश्न आहेत, मुद्रा लोनच्या संदर्भातले प्रश्न आहेत, रस्त्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत, कापसाच्या बोंडाळीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ म्हटले त्या संदर्भात त्यांनी जास्त घातलेल्या अटीचा संदर्भातला प्रश्न आहे.
ज्या ज्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्न आहेत असे सर्व प्रश्न घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य असा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचा मोर्चा काढणार आहोत. येत्या 20 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं जिल्हा आणि शहर एकत्रित मिळून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष संग्रामजी कोते पाटील, आदरणीय आमदार संग्रामभाई जगताप, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखरजी घुले, त्याच पद्धतीनं शहराचे अध्यक्ष माणिकराव बिदाते, सर्व आमच्या फ्रंटलचे अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक आणि जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष प्रमुख पदाधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा युवकचा मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे. आज शहराची जर परिस्थिती पाहिली तर बाह्यवळण रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्याच पद्धतीनं रस्त्यामध्ये इतके खड्डे आहेत की सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी सांगितलं होतं की 15 डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये एकही खड्डा त्या ठिकाणी दिसणार नाही. परंतु आजची जर परिस्थिती पाहिली तर संपूर्ण राज्यामध्ये खड्डेमुक्त करण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता तर तो खड्डेमुक्त होण्याच्या ऐवजी खड्डेयुक्तच रस्ते सगळीकडे पाहायला आपल्याला मिळत आहेत. त्याच पद्धतीने शहराची जर परिस्थिती पाहिली तर आरोग्याचा प्रश्न असेल, त्याच पद्धतीनं एका वर्षामध्ये मागच्या मार्च महिन्यापासून तर आज डिसेंबर महिन्यापर्यंत अहमदनगर शहराला जी पाणी पुरवठा करणारी वीज व्यवस्था आहे ती महावितरणने गेल्या 1 वर्षामध्ये 3 वेळा कट केली. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. मध्यंतरी आमदार संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर आम्ही वारंवार शास्ती माफीसाठी त्या ठिकाणी आयुक्तांना शास्ती माफी करावी यासाठी मागणी केली होती. परंतु त्याच्यावरही अहमदनगर महापालिकेची उदासीनता दिसून आली आणि त्यामुळेच महापालिकेच्या तिजोरीचा खडखडाट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. जर महापालिकेने शास्ती माफी केली असती तर सर्वसामान्य नागरिकांना शास्ती माफीतून त्या ठिकाणी त्यांनी पैशाची वसुली फार मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेला झाली असती. परंतु कोणत्याही पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. संध्याकाळच्या वेळेस पाहिलं तर सगळ्या स्ट्रीट लाईट आपल्याला बऱ्याच ठिकाणी बंद पाहायला मिळतात. त्यामुळं घरफोड्यांचं प्रमाण असेल, त्याच पद्धतीने चेन स्नॅचिंगचे प्रकार असतील, अशा अनेक समस्यांना नागरिकांना या ठिकाणी सामोरं जावं लागत आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्याच पद्धतीनं आरोग्याचे समस्या जर पाहिल्या असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळं नागरिक अतिशय भयभीत असं वातावरण नगर शहरामध्ये या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. पोलीस यंत्रणेचं जर पाहिलं तर या घरफोड्यांच्या बाबतीत कोणतेही नियोजन त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेमार्फत करण्यात येत नाही. अशा असंख्य प्रश्न गेल्या 3 वर्षापूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या या ठिकाणी नवीन आम्ही देण्यात येणार आहे. परंतु गेल्या 3 वर्षामध्ये 20 लाख नोकऱ्या सुद्धाही त्यांना देता आलेल्या नाही. अशा असंख्य मुद्दे या तरुणांच्या बाबतीत असेल, युवकांच्या बाबतीत असेल, विद्यार्थ्यांच्या बाबतीत असतील, महिलांच्या बाबतीत असेल, असे असंख्य मुद्दे घेऊन 20 तारखेला असा तीव्र स्वरूपाचा मोर्चा या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही या ठिकाणी काढणार आहोत. या मोर्चाचं स्वरूप, या मोर्चाचं नाव सच बोल भाजप सरकार या नावाखाली या ठिकाणी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संग्रामजी कोते यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करण्यात येणार आहे. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.